नमस्कार मित्रांनो, आजची भयकथा आपण ऐकणार आहोत ती थेट शेतावरनं. कारण मी आज आमच्या शेतावरती आलोय. रात्रीचे 10 वाजलेत. शेतावरती आलोय. समोर शेत आहे. पाठीमागे तुम्हाला झाडं दिसत असतील कदाचित. कारण रात्र असल्यामुळे कदाचित तुम्हाला दिसत नसतील, पण मागे झाडं आहेत आणि झाडांच्या खालच्या बाजूला एक 15-20 फुटाच्या खोलीमध्ये एक नदी वाहते. तर असा आजचा हा परिसर आहे. शेतावरती आपण आहोत. रात्रीचे 10 वाजलेत. तर आजची भयकथा ही शेतावरनं ऐकतो आपण. आणि आजच्या भयकथेमध्ये आपण मोहन नावाचा एक ट्रक चालक आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये घडलेला अनुभव म्हणजे तो सावंतवाडीतून आंबोली घाट मार्गे कोल्हापूरला एक भाडं घेऊन जात असताना त्याच्या बाबतीमध्ये एक भयानक अनुभव आला. तो आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, गोष्ट आहे 10-12 वर्षापूर्वीची. मोहन नावाचा एक युवक होता आणि कुडाळातल्या एका ट्रक मालकाकडे तो ड्रायव्हर म्हणून काम करायचा. तो आता गोव्यातून भाडी मुंबईला नेणे किंवा मुंबईतून गोव्याला आणणे असं त्याचं काम असायचं. तर एके दिवशी काय होतं, एकाच आठवड्यामध्ये त्याच्या 3 ट्रिप सतत होतात, एक 8-10 दिवसाच्या अंतरामध्ये. आणि एके दिवशी तो दुपारी गाडी आणून ट्रक मालक असतो त्याच्या बंगल्यासमोर लावतो आणि मालकाकडे चावी देतो आणि सांगतो की मालक, मला 2-3 दिवसाची सुट्टी पाहिजे, कारण या सलग 2-3 ट्रिप झाल्यामुळे थोडासा मला थकवा जाणवतोय. तर मालक म्हणतो की ठीक आहे, 2-3 दिवसाची सुट्टी घ्या, नंतर मग गाडी भरून मग तू मुंबईला जा म्हणून. आणि हा तिथे गाडी लावून ट्रक मालकाकडे गाडी लावून घरी येतो. घरी आल्यानंतर 1 तासाभराने त्याला कॉल येतो मालकाचा, ट्रक मालकाचा, आणि त्याला सांगतो की अरे मोहन, सावंतवाडीतून ना एक भाडं आहे, ते आंबोली घाट मार्गे तुला कोल्हापूरला नेऊन, म्हणजे घराचं सामान आहे, तर ते फॅमिलीचं सामान आहे, घरचं सामान, ते नेऊन तुला सावंतवाडीतून आंबोली घाट मार्गे कोल्हापूरला नेऊन सोडायचंय. तर हा चिडतो आणि सांगतो की मी तुम्हाला आज सांगितलेलं दुपारी की मला थोडासा थकवा जाणवतो. तो म्हणतो की हे तू एक भाडं मारून ये, कारण त्या फॅमिली मला ओळखते, त्यामुळे त्याने मला सांगितलंय की तुमचीच गाडी पाहिजे म्हणून. तर ते हे भाडं एकदा सोडून ये आणि ती 4 दिवसाची पाहिजे तर सुट्टी घे. मग मोहन कसा बसा तयार होतो जायला. आणि मित्रांनो, मोहन तयार होतो आणि पण तो सांगतो की मी रात्री म्हणजे संध्याकाळी उशिरा थोडा जाईन, 8-1 वाजता, कारण मी आता आलोय, थोडस आराम करणार आहे आणि मग जाईन. तर ट्रक मालक म्हणतो की ठीक आहे, तू 7:30 पर्यंत गेलास सावंतवाडीत तरी चालेल म्हणून. आणि मग संध्याकाळी 7 वाजता मोहन ज्या ठिकाणी भाडं भरायचं असतं, म्हणजे जे घराचं सामान भरायचं असतं, म्हणजे गृहोपयोगी वस्तू ते घेऊन जायचे असतात कोल्हापूरला, तर सावंतवाडीमध्ये तो पोहोचतो. तर सावंतवाडीमध्ये जी फॅमिली असते त्या फॅमिलीमध्ये एक विधवा बाई असते, तिची 2 मुलं आणि सासू सासरे तिचे, असे ते 5 जण असतात. तर त्यांचं जे सामान आहे ना, ते सगळं सावंतवाडीला ती राहणारी असतात, परंतु त्यांचे काही कारणानिमित्त त्यांना ते आता कोल्हापूरला शिफ्ट होणार होते, म्हणजे मूळ गावी. तिथे त्यांनी कामगार बोलवले होते. हा ट्रक नेऊन तिथे लावतो आणि ते सगळं सामान ते कामगार सगळे भरायला सुरुवात करतात, ते कबाट, टीव्ही वगैरे, फर्निचर वगैरे. तर मोहन आपला गाडीच्या आजूबाजूला टाइमपास करत असतो. सगळं सामान एक 2-2.5 तासामध्ये भरून होतं आणि आत्ता 9:30 पावणे 10 वाजलेले असतात. आणि ती फॅमिली सांगते की तुम्ही जायला निघा, तिकडे घरी पोहोचल्यानंतर तिकडे उतरून घेणारे परत कामगार आहेत, ते उतरून घेतील आणि आम्ही उद्या सकाळी इथून 4 व्हीलरने गावाकडे यायला निघणार आहोत म्हणून. तर मोहन म्हणतो ठीक आहे, मला पत्ता द्या. आणि सगळं सामान भरून झाल्यानंतर मोहन एकटाच ट्रक घेऊन सावंतवाडीतून एक पावणे 10च्या दरम्याने आंबोली मार्गे कोल्हापूरला जायला निघतो. आता मित्रांनो, तिकडे जात असताना हा एक अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरानंतर आंबोली घाट सुरू होतो. आंबोली घाटातून तो वरती जातो आणि वरती गेल्यानंतर काही अंतरावरती मोहनच्या गाडीचा पाठचा टायर, म्हणजे 2-2 जे टायर असतात त्यापैकी एक टायर पंक्चर होतो. पंक्चर झाल्यानंतर आता थांबवायचा कसा अचानक कुठेतरी, जिथे लाईटची व्यवस्था पाहिजे, पंक्चर काढायची असेल तर लाईटची व्यवस्था पाहिजे, म्हणून तो पुढे एक धाबा असतो, त्याला माहित असतो की पुढे धाबा आहे. 1 किलोमीटर तो तसाच गाडी घेऊन जातो आणि धाब्याच्या समोर त्या लाईटीच्या उजेडामध्ये आपली गाडी लावतो, म्हणजे ट्रक लावतो. आणि आता तो एकटाच असतो. आता त्याला एकट्याला पंक्चर काढण्याशिवाय पर्याय नव्हता आणि ते पंक्चर काढण्याच्या कामाला तो लागतो. एक अर्धा पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर स्टेपनी त्याला लावून मग तो सगळं टायर वगैरे ओके करतो. आणि आता रात्रीचे 10:30 वाजलेले असतात आणि आता तो म्हणतो की आता इथेच्या धाब्यावरती काहीतरी खायला घेऊया आणि नंतर पुढे कुठेतरी थांबून 15-20 मिनिटं
आपण जेवण करू गाडीतच बसून, कारण आता इथे जेवायला बसलो तर मला वेळ होईल. तोपर्यंत तो धाब्याच्या काउंटरवर जातो आणि मटन आणि रोटीची ऑर्डर देतो आणि येऊन त्या टेबलांवरती बसतो. आता जास्त काय तिथे गिरायक नसतात. त्या दिवशी गाडी समोर लावलेली आहे, त्याने पंक्चर वगैरे काढलेलं असतं आणि तो टेबलावरती बसून मोबाईलवरती टाइमपास करत असतो आणि ती ऑर्डरला काहीतरी 15-20 मिनिटं लागणार म्हणून त्यांनी सांगितलेली असते हॉटेलवाल्याने. आणि मोहन टेबलावरती बसून मोबाईलवरती टाइमपास करत असताना एक म्हातारा माणूस त्याच्या बाजूला येऊन खुर्चीवरती बसतो आणि त्याला विचारतो की ट्रक मला काय झालं गाडीला, मगाचपासून बघतो मी तुम्ही ते गाडी पंक्चर वगैरे काहीतरी काढताना दिसताय मला म्हणून, टायर बदलताना. तर तो म्हणतो हो, पण आपण कोण? तर तो म्हणतो मी इथेच राहतो म्हणून, तुम्हाला आता पाहिलं तिथे एकटेच तुम्ही काम करत होता गाडीचं म्हणून मी तुम्हाला विचारायला आलो. म्हणतो हो, गाडीचं टायर पंक्चर झाला, ती स्टेपनी बदलून मी आता जेवणाची ऑर्डर दिली मग. तर तो म्हातारा माणूस म्हणतो की ठीक आहे, पण जाताय कुठे? तर मोहन सांगतो की मी असं असं कोल्हापूरला एका ग्रामीण भागामध्ये एका गावामध्ये जातोय. एका फॅमिलीचं जे सामान आहे, घरगुती सामान, ते सगळं मी कोल्हापूरला घेऊन जातोय म्हणून. तर त्या गावाचं नाव सांगितल्यानंतर तो म्हातारा माणूस मोहनला सांगतो की अहो मालक, तिथे जाण्यासाठी ना एक इथून शॉर्टकट आहे, त्या शॉर्टकटने तुम्ही गेलात ना तर 10-12 किलोमीटरचं अंतर तुमचं वाचेल म्हणून. तर मोहन त्या रस्त्याने बऱ्याच वेळा गेलेला असतो, परंतु असा काही रोड आहे किंवा त्या रोडने तो कधी गेलेला नसतो. पण तो म्हातारा माणूस सांगतो की नाही, इथून तुम्ही गेलात ना तर 10-12 किलोमीटर अंतर कमी होईल, तुम्ही इथूनच जा. हा तो रोड थेट मग त्या मुख्य रोडलाच मिळतो आणि तिथून पुढे ते गाव आहे म्हणून. तर मोहन म्हणतो कदाचित हा माणूस इथला आहे आणि सांगतोय म्हणजे असेल कदाचित. आणि तो त्याला सांगतो इथून पुढे गेल्यानंतर 1.5-2 किलोमीटर वरती एक लेफ्ट साईडला रोड जातो आणि त्या रोडने तुम्ही पुढे त्या गावाकडे चाल म्हणून. तर मोहन म्हणतो ठीक आहे, आणि तेवढ्या त्याचं पार्सल येतं आणि तो म्हातारा माणूस काय घेतलंय पार्सल? तर तो सांगतो की मी मटन आणि रोटी घेतली म्हणून. तर म्हातारा माणूस सांगतो मोहनला की ह्या रस्त्याने जाताना मटन वगैरे कोण सहजासहजी घेत नाही ना, ज्या शॉर्टकट रस्त्याने तुम्ही जाणार आहात त्या रस्त्याला. तर मोहन म्हणतो की ठीक आहे म्हणून. आता मोहन मनात विचार करतो, हा म्हातारा माणूस काहीतरी नको त्या गोष्टी सांगतोय, इथून मटन असे किती वेळा मी घेऊन गेलेलो आहे, काही प्रॉब्लेम आला नाही आणि हा काहीतरी आज विचित्र सांगतोय म्हणून. मग मोहन आपली गाडी सुरू करतो, ते पार्सल घेतो आणि निघून जातो. तर मित्रांनो, असं जात असताना आता तो 1-1.5 किलोमीटर वरती 1-1.5 किलोमीटरचं अंतर गेल्यानंतर तो टर्न लेफ्ट साईडला गेलेला असतो, तो टर्न येतो आणि त्या टर्नवरती मोहन गाडी थोडीशी स्लो करतो. परंतु आता डावीकडे वळत असताना त्याला मोठा रस्ता दिसतो. तर तो म्हणतो की हा तर रस्ता मोठा आहे, तर यामुळे या रस्त्याने गाड्या बऱ्याच जात असणार, त्यामुळेच हा एवढा मोठा रस्ता आहे म्हणून. आणि तो लेफ्ट साईडला त्या रोड च्या दिशेने जातो. 1 किलोमीटर तो रोड असा मोठा भला मोठा दिसत असतो व्यवस्थित, परंतु 1-1.5 किलोमीटर अंतर गेल्यानंतर मात्र आता तो रस्ता अरुंद अरुंद होत जातो आणि त्याला बरेच खड्डे आहेत. म्हणजे बऱ्याच वर्षापासनं किंवा बऱ्याच कालावधीपासून त्या रस्त्याने कोणी गेलं नाही असं मोहनला जाणवू लागतं की अरे, हा 1-1.5 किलोमीटर तर रस्ता बरा होता आणि आता हा एकदम खडकाळ रस्ता काय सुरू झाला. आणि घनदाट जंगल, दोन्ही बाजूला उंच उंच झाडं झुडपं सगळी, आणि असं चिन्ह विचिन्न असा तो एरिया त्याला वाटू लागतो, भयानक वाटू लागतो. पण तो आता गाडी वळवणार कशी, कारण गाडी पुन्हा वळवण्यासाठी सुद्धा जागा नव्हती, एवढा तो अरुंद रस्ता होता. म्हणून म्हणतो की आता गाडी नाही वळवायची, जो खडका रस्ता आहे ना त्याच्यातूनच पुढे जायचं. त्या माणसाने, तो तिथला स्थायिक आहे आणि त्याने सांगितले म्हणजे रोड नक्की असणार. तर मित्रांनो, आता मोहन पुढे पुढे जायला निघतो आणि जसा तो पुढे पुढे जातो तसं ते घनदाट जंगल आणखीनच भयानक व्हायला लागतं आणि हा घाबरतो की हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. आता त्या खडका रस्त्यातून जात असताना त्याची गाडी थोडीशी आदळते रस्त्यामध्ये. गाडी थोडीशी आदळत असते. तर आता मागे भरलेलं सामान आहे, त्यामुळे गृहोपयोगी वस्तू आहे, त्यामुळे तो थोडासा हळूहळू जाण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु एवढा रस्ता तो खडकाळ असतो, एवढा रस्ता डेंजर असतो, हा मनातून घाबरलेला असतो. आणि रस्त्यात खड्डे वाचवायचे तरी किती, कारण सगळीकडेच खड्डेच खड्डे त्या रस्त्यामध्ये होते. तर मित्रांनो, समोर ना त्या रोडवरती पूर्ण असा सुकलेला पालापाचोळा पडलेला असतो. म्हणजे बरेच दिवसापासून त्या रस्त्यावरनं कोण गेले नाही याची जाणीव मात्र आता मोहनला होत असते. आणि एक मोठा भला मोठा खड्डा येतो आणि त्या खड्डा चुकवण्याच्या नादामध्ये मोहनच्या ट्रकचे जे टायर असतात ते नेमके त्या खड्ड्यामध्ये जातात आणि मोठा धडक असा आवाज होतो पाठीमागे त्याच्या गाडीच्या मागच्या बाजूने जिथे सामान भरलेलं असतं तिथे. आणि तिथून ना एक असा गुरगुरल्याचा आवाज येतो
"हो मालक, गाडी हळू चालवा, सामानाचं नुकसान होता नाही." असा त्याला आवाज येतो मागच्या बाजून. आणि हा म्हणतो की अरे, मागे हौद्यामध्ये कोण बसले, सगळं सामान बसले आणि कोण एखादा त्यांचा कर्मचारी तर बसला नाहीये ना, कारण तो एकटा सुटला होता आंबोली, म्हणजे सावंतवाडीतून आंबोली मार्गे, हे त्याला माहित होतं की एकही कामगार आपल्या सोबत आला नाही. पण तो हा जो आवाज जरा, "ओ मालक, गाडी हळू चालवा, सामानाचं नुकसान होता नाही." असं कोणतरी बोललंय, हे त्याला त्याची जाणीव होते. हा जागच्या जागी गाडी थांबवतो आणि बॅटरी घेऊन मागच्या बाजूला येतो आणि मग त्या ह्याच्यात जे ताडपत्री ओढलेली असते ती ताडपत्री सोडून तो पुन्हा एकदा मागे बघतो की कोणतरी नाही आहे ना, या चुकून एखादा कर्मचारी त्यांचा म्हणजे कामगार राहिला नाही ना मागच्या हौद्यामध्ये. तर बघतो तर कोणीच नसतं तिथे, सगळं सामान भरलेलं जसेच्या तसं असतं, पण तो मागे कोणी नसतं. हा पुन्हा एकदा ताडपत्री बांधतो आणि तो मला काहीतरी भास झालाय कदाचित म्हणून, कारण मी घाबरलो ह्या रोडवरनं जात असताना, त्यामुळे कदाचित मला भास झाला असेल. आणि तो पुन्हा ती ताडपत्री बांधतो आणि पुन्हा एकदा जायला सुरुवात करतो. आणि आता मात्र तो हळूहळू जात असतो, कारण खड्ड्यामध्ये गाडी जाऊन आदळू नये म्हणून. परंतु पुन्हा एकदा एक अर्धा पाऊण किलोमीटर अंतरामध्ये हीच घटना घडते. पुन्हा एकदा गाडी जोरात आदळते आणि मागून मात्र आता तो पुन्हा एकदा आवाज येतो, "ओ मालक, गाडी सांभाळून चालवा, सामानाचं नुकसान होता नाही." हा जागच्या जागी पुन्हा एकदा गाडी थांबवतो, पुन्हा एकदा उतरतो, मागच्या बाजूला जातो, ती ताडपत्री सोडून पुन्हा एकदा आतमध्ये बघतो, कोणीच नसतं. तो सगळीकडे बॅटरी म्हणून हाक मारतो, "कोण आहे का पाठच्या हौद्यामध्ये बसलेलं? तर चला माझ्यासोबत पुढे बसा" म्हणून. पण तो काहीच उत्तर मिळत नाही मागच्या हौद्यातून. सगळं सामान जसंच्या तसं असतं. हा पुन्हा एकदा येतो, गाडी सुरू करतो आणि निघतो. आता याच्या मनामध्ये ती चक्र फिरायला लागतात की काहीतरी भयानक प्रकार आहे. कारण 2 वेळा मागून आवाज आला की मालक, गाडी हळू चालवा म्हणून. आणि हा आता मात्र घाबरतो की हा काहीतरी भुताटकीचा किंवा हा काहीतरी वेगळा प्रकार आहे म्हणून. आणि आता ह्याचे हातपाय मात्र थंड पडतात, अंग ह्याचं कापू लागतं आणि हा मनात विचार करायला लागतो की आपण कधी एकदा त्या मुख्य रस्त्यापर्यंत जातो, झक मारली आणि ह्या सगळ्या शॉर्टकट रस्त्याने या जंगलातून आलो आपण. आणि तो एक तर रस्ता भयानक आणि त्यातून तो येणारा आवाज, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मोहन आता खूप घाबरलेला असतो. आणि असं पुढे जात असताना तो आपल्या देवाचं नामस्मरण करतोय आणि आता तो गाडी एकदम हळू चालवत होता. एक 30 25-30चं स्पीड असेल, त्या स्पीडने तो गाडी चालवतो की गाडी आदळू नये आणि तो मागचा जो आवाज येतोय तो पुन्हा येऊ नये, ह्यासाठी तो अगदी स्लो गाडी चालवत होता. देवाचं नामस्मरण करत होता. आजूबाजूला पाहतो तर विचित्रच सगळं ते जंगल, घनदाट जंगल त्याला दिसत होतं आणि काहीतरी वेगळं, काहीतरी अघटित घडणार याची चाहूल त्याला लागली होती. आता मित्रांनो, एका वळणावरती असे मोरी पाणी म्हणजे पलीकडे रस्त्याच्या पलीकडे खालून असे पाईप टाकलेले असतात आणि त्याचे कठडे बांधलेले असतात काँक्रीटचे. त्या कठड्यावरती एक कोणतरी युवक 35-36 वर्षाचा असेल साधारण, 35-40च्या आतमधला. तर एक युवक तिथे थोडीशी अशी शेकोटी करून बसलाय त्या कठड्यावरती, असं त्याला दिसतं. आणि ह्याला थोडंसं बरं वाटतं की कोणतरी आहे. त्याला आपण हे सांगू किंवा हा रस्ता नक्की कुठे पुढे जातोय की नाही मुख्य रस्त्याला, किंवा ह्या रस्त्याने जायचं की नाही जायचं, हे त्याला विचारू. म्हणतो गाडी हळू करत त्या कठाड्याकडे, त्या मोरीकडे येऊन थांबवतो आणि त्या बाजूने, आपल्या ड्रायव्हर साईडच्या बाजूने तो उतरतो गाडीतून आणि त्या युवकापर्यंत चालत जातो. आता तो युवक शेकोटीकडे बसलेला असतो आणि शेक घेत असतो. थंडीचे दिवस असतात आणि मोहन त्याला विचारतो, "दादा, अहो हा रस्ता कुठे पुढे मुख्य रस्त्याला जातो की नाही जातो?" तर तो युवक एक नाही दोन काहीच बोलत नाही. मोहन आता थोडासा घाबरतो की असा काय माणूस आहे, मी ते 5 फुटावरनं त्या माणसाशी बोलतोय पण हा माणूस काहीच उत्तर देत नाही. सारखा तो त्या शेकोटीकडे पाहत असतो. मोहन पुन्हा एकदा त्याला हाक देतो, म्हणतो, "दादा, हा रस्ता कुठे त्या मुख्य रस्त्याला जातोय, किती किलोमीटर अंतर आहे मुख्य रस्त्यापर्यंत?" तर तो असा वर मान करून बघतो मोहनकडे आणि सांगतो की आता 8-10 किलोमीटर अंतर आहे, जेव्हा तुम्ही मुख्य रस्त्याला पोहोचणार आहात. तर तो म्हणतो की तुम्ही कुठे जाताय? तर मोहन सांगतो, अशा-अशा गावामध्ये, मी कोल्हापूरच्या एका ग्रामीण भागामध्ये जातोय म्हणून. तर तो युवक ना अचानक म्हणतो की मी पण त्याच गावचा आहे. मी पण त्याच गावामध्ये जातोय. तर तुम्ही मला सोबत घेऊन चला, मी तुम्हाला ते गाव दाखवतो. मी तुम्हाला ते घरही दाखवीन जिथे तुम्हाला जायचंय तिथे. तर आता मोहन म्हणतो की ह्या माणसाला मी ज्या ठिकाणी जातोय ते घर, ते गाव, तो पत्ता कसा काय माहिती आहे?
आता म्हणतो की ठीक आहे, आपल्याला काहीतरी सोबत मिळते. एकटाच इथून या घनदाट जंगलातून या भयानक रस्त्याने जात असताना जर समजा हा आपल्या सोबत येतोय, तर आपल्याला तेवढीच थोडीशी मदत होईल किंवा तेवढीच साथ होईल. तो सांगतो की चला तुम्ही माझ्यासोबत येताय तर आपण दोघे गप्पा गोष्टी करत करत जाऊ. आणि हा ड्रायव्हर साईडने चढतो आणि क्लीनर साईडचा जो त्याने लॉक केलेला असतो तो दरवाजा उघडतो. आणि तो जो युवक असतो ना, तो पुन्हा एकदा गाडीमध्ये येऊन बसतो. म्हणजे त्याने टी शर्ट घातलेलं असतं, खाली पॅन्ट असते. आणि तो 35-40 इथला जो युवक आहे, तो असा शांत शांत असतो. आणि तो येऊन क्लीनर सीटच्या तिकडे बसतो. मोहन आता गाडी सुरू केलेली असते आणि तो चालतो. तर हा मोहन हळूहळू गाडी चालवत होता. आता मोहन हळूहळू गाडी चालवत होता, कारण गाडी आदळल्यानंतर मागून आवाज येतो, हे सगळ्या गोष्टी मोहनला माहित होत्या. तर तो युवक त्याला विचारतो की मालक, तुम्ही गाडी स्लो का चालवताय? तर तो म्हणतो, नाही असंच, खड्डे आहेत ना भरपूर, म्हणून गाडी थोडीशी स्लो चालवतोय म्हणून. तर तो युवक काही बोलत नाही, पण तो युवक असं सरळ बघायचा आणि असं वाकून मोहनकडे बघायचा. आता मोहनची नजर याच्याकडे जाते. तो बघतो की हा माणूस आपल्याकडे असा काय बघतो थोड्या थोड्या वेळाने, परत सरळ बघतोय, थोड्या वेळाने आपल्याकडे बघतोय. आता मोहन आणखी ह्या गोष्टीला आता घाबरू लागला की ह्याला घेतलंय खरं, पण हा विचित्र नजरेने माझ्याकडे पाहतोय. असं करत करत चालले. आता दोघांचं बोलणं मात्र एकमेकांशी होत नव्हतं. आणि इतक्यात असाच एक प्रकार होतो, एका मोठ्या खड्ड्यामध्ये गाडी आदळते आणि तो जो युवक बसलेला असतो ना, त्याच्याकडनं असा मोहनला आवाज येतोय, मालक गाडी हळू चालवा, माझं सामान आहे मागे, त्याचं नुकसान होता नाही. मोहन आता वाकून म्हणजे मान फिरून त्याच्याकडे बघतो की अरे, आता हा आवाज आता या युवकाच्या बाजूने आला. आता मगासपासून आवाज जो मागच्या हौद्यातून येत होता, तो आता या युवकाच्या इथून आला. हा युवक बोलतोय की काय, किंवा जो बसलाय आपल्या बाजूला तोच माणूस बोलतोय की काय मगासपासून? आणि हे कसं शक्य आहे? आता तर मी त्याला गाडीमध्ये घेतलंय आणि मगासपासून हा आवाज येतोय. मोहन आणखी म्हणजे त्याचे हातपाय थंडगार पडले. पायाखालची वाळू सरकली की काय प्रकार होतोय माझ्या बाबतीमध्ये, ह्या सगळ्या ह्या रस्त्याने आल्यानंतर विचित्र विचित्र असे प्रकार घडतायत. आणि मोहन आता घाबरत घाबरत चालवतोय, त्याच्याकडे अशा चोरट्या नजरेने त्या युवकाकडे बघतोय बघतोय आणि चालवतोय. तो युवक त्याच्याकडे बघायचा, असा परत समोर बघायचा. आता मोहन त्याच्याकडे बघतोय, तो पुन्हा सरळ बघून गाडी चालवतोय. असं विचित्र प्रकार चाललेला आहे. आणि पुन्हा एकदा गाडी त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये गेली. आता तो एवढा मोठा ट्रक, तो कुठचे खड्डे चुकवणार होता मोहन? पुन्हा एकदा गाडी आदळल्यानंतर हा युवक मात्र आता लाल बुंद होतो आणि असं मालक मालक असं काहीतरी गुरगुरल्यासारखा आवाज काढायला लागतो. आणि आता मोहन जागच्या जागी गाडी थांबवतो आणि त्याच्याकडे वळून बघतो ना, तर त्याचा पूर्ण चेहरा बदललेला वाटू लागतो. डोळे लाल बुंद झालेले असतात, चेहरा लाल बुंद झालेला असतो आणि हळूहळू त्याचं रूप बदलत जातं. मोहन आता तो खाली उतरण्याच्या तयारीमध्ये होता. मोहन म्हणतो की आता हा काय प्रकार आहे? गाडीचा तो दरवाजा आहे ना, ड्रायव्हर साईडचा, तो खोलून तो खाली जाण्यासाठी प्रयत्न करतोय. म्हणून त्याने तो लॉक खोलण्याचा प्रयत्न केला. लॉक उघडेना, दरवाजा उघडेना, लॉक खुललं जाईना. हा आणखी घाबरला, ह्याचे हातपाय कापायला लागले की हा काय प्रकार आहे? आणि हा माणूस विचित्र असा गुरगुरतोय आणि हळूहळू ना मित्रांनो, त्या युवकाचा चेहरा ना असा रक्तबंबाळ झाला. म्हणजे नाक तुटलेलं आहे, डोळा फुटलेला आहे, इकडे सगळं रक्त असं चेहऱ्यावरून खाली पडतंय, ठिकठिकाणी जखमा झालेल्या, इथे कुठेतरी असा काचीचा तुकडा त्याच्या जबड्यामध्ये घुसलाय. असा सगळा प्रकार मोहनला दिसू लागला. आणि हे मोहनने पाहिलं आणि एवढं तो घाबरला. आणि तो दरवाजा तो हलवतोय, लॉक काढण्याचा प्रयत्न करतो, पण दरवाजा काय तो ट्रकचा उघडेना. हा आता घाबरला. ह्याला वाटलं की आता पुढची काच वगैरे काहीतरी तोडायची आणि आपण इथून उडी मारून पळायचं. पण ह्या जंगलामध्ये जायचं कसं? हा आपल्या स्टेअरिंगला पकडला, ह्याचे हात पाय कापू लागले आणि तो माणूस असा फक्त त्याच्याकडे वाकून बघायचा. एवढं त्याच्यासाठी चांगलं होतं की तो काही करत नव्हता मोहनला, परंतु त्याचं रूप आता अकरा विकरा झालं होतं, रागीट झालं होतं. ठिकठिकाणी चेहऱ्याला जखमा झालेल्या, ती काच घुसलेली आहे, सगळं रक्त अंगावरती गळतंय. आणि मोहन देवाचा धावा करतो की देवा मला वाचव, हे काहीतरी विचित्र प्रकार होतो माझ्या बाबतीमध्ये. असं म्हणताना ना, ते लॉक खोललं जातं आणि दरवाजा बाहेरच्या बाजूला जातो आणि मोहन उडी मारतो ट्रकातून उडी बाहेर मारतो आणि पुढे जाऊन ट्रकच्या समोर उभा राहतो. आणि बॅटरी त्याच्याकडे असते. त्या बॅटरीच्या उजेडामध्ये तो पुन्हा एकदा ट्रकमध्ये बॅटरी जेव्हा मारून पाहतो ना, तिथे कोणीच नसतं. आता ह्याला धक्का बसतो की अरे, आता मी त्याला अर्धा तास घेऊन चाललोय माझ्यासोबत,
आता त्याचं रूप बदललं, तो अकरा विकरा दिसायला लागला. आणि आता मी बाहेर ट्रकच्या आल्यानंतर जर बॅटरीने पाहतो तर तो आतमध्ये युवक नाहीये. ट्रक पूर्ण खाली, क्लीनर सीट ही रिकामी होती. मोहनला काही समजेना, तो फिरून त्याने पूर्ण ट्रकाच्या भोवती पूर्ण बॅटरी मारून पाहिली, पण कोणीच दिसेना. आता क्लीनर साईडचा दरवाजा होता तसाच बंद होता. त्यामुळे तो माणूस, तो युवक कुठे उडी मारून गेला किंवा काय गेला हे त्याला काहीच कळालं नाही. परंतु आता त्या ट्रकमध्ये कोणी नव्हतं. आता ह्याची डेअरिंग होईना पुन्हा त्या ट्रकमध्ये जाऊन ट्रक सुरू करून पुढे घेऊन जायचं, परंतु काय पर्याय देखील नव्हता. आता त्याच्या म्हणण्याप्रमाणे एक 4-5 किलोमीटर अंतरावरती तो मुख्य रस्ता होता. मोहनने एक अर्धा पाऊण तास त्या ट्रकच्या बाहेरच काढला आणि त्याने मात्र आता डेअरिंग केली. देवाचं नाव घेतलं आणि तो ट्रकला हात लावून त्याने नमस्कार केला आणि तो ट्रकमध्ये चढला. ट्रकमध्ये चढल्यानंतर पुन्हा एकदा त्याने खाली वरती सगळीकडे बॅटरी मारून पाहिली, पण कोणीच नव्हतं. तर मित्रांनो, मग ट्रक घेऊन मग त्याने हळूहळू म्हणजे पुन्हा एकदा ट्रक आदळताना हा आवाज आपल्याला परत ऐकायला येताना की मालक ट्रक हळू चालवा म्हणून. आणि म्हणून तो हळूहळू हळूहळू चालला आणि पुढे 4-5 किलोमीटर गेल्यानंतर मात्र त्याला मुख्य रस्ता मिळाला आणि काही अंतरानंतर तो त्या गावामध्ये पोहोचला जिथे त्याला जायचं होतं. तिथे गेल्यानंतर तिचे कामगार होते, ते कामगार उठले रात्री. ही गोष्ट 2:30-3 वाजता तो त्याच्या गावी पोहोचला होता जिथे जायचं होतं तिथे. आणि 2:30-3 वाजता सगळे कामगार तिथे उभे होते 2-4. ते सगळं सामान त्याने उतरून घेतलं एका घरासमोर. आणि आता मोहन मात्र त्याला ते जाणून घ्यायचं होतं की हा रस्ता नक्की भयानक कसा आहे, किंवा इथे मला तो भेटलेला युवक, तो हॉटेलवरती भेटलेला म्हातारा, हे सगळं त्याला जाणून घ्यायचं होतं. म्हणून त्याने ट्रक तिथेच लावला आणि त्या खळ्याच्या म्हणजे त्या घराच्या अंगणामध्ये तो झोपला. आणि तो आता जी फॅमिली होती त्याची वाट बघू लागला, ही कधी सकाळी येतात आणि मी ही सगळा प्रकार त्यांना सांगतोय. तर सकाळचे 7 वाजले, याला जाग आली. त्या घर शेजारी होती, त्यांनी याला चहा पाणी वगैरे दिला. आणि 8च्या दरम्यान ती फॅमिली 4 व्हीलर मधनं आली. ती विधवा बाई, त्याची 2 मुलं आणि सासू सासरे. आणि त्यांनी पुन्हा एकदा याला नाश्ता वगैरे दिला. आणि मग काही अशा गप्पा गोष्टी चालल्यानंतर त्याने भाडं वगैरे आपलं घेतलं. आणि मग तो सांगू लागला की रात्री ना मी असं येत असताना मला पेट्रोल पंप म्हणजे त्या धाब्यावरती असा एक म्हातारा माणूस भेटला आणि त्याने मला ह्या शॉर्टकट मार्गाने यायला सांगितलं आणि वाटेमध्ये असा असा प्रकार माझ्यासोबत झाला. तर त्या विधवा बाईने किंवा त्याच्या सासू सासऱ्याने त्याला विचारलं का तो युवक कसा दिसत होता, त्याचे कपडे कसे होते. त्याने जसंच्या तसं वर्णन केलं. तर आता वर्णन केल्यानंतर ना मित्रांनो, त्या सासू सासऱ्यांना त्या विधवा बाईला कळलं की हा आपला नवरा होता, जो मृत झालेला आहे किंवा मेलेला आहे तो नवरा होता, जसं त्याने वर्णन केलं त्याच्यावरनं. तर मग आता ही काही बोलली नाही मोहनला की असं असं आमचं म्हणजे माझा मुलगा होता, किंवा माझा ते आई वडील बोलले नाही की आमचा मुलगा होता, किंवा ती विधवा बाई बोलली नाही की माझा नवरा होता म्हणून. परंतु खोदून खोदून जेव्हा मोहन विचारायला लागला ना की सांगा की नक्की काय प्रकार आहे त्या रस्त्यामध्ये येताना, नक्की काय प्रकार घडला माझ्या बाबतीमध्ये, तेव्हा मात्र ती विधवा बाई आहे ना, ती रडत रडत सगळं मोहनला सांगायला सुरुवात करते की असंच 1 महिन्यापूर्वी आम्ही आंबोलीत म्हणजे माझे मिस्टर सावंतवाडीमध्ये तिथे जॉबला होते. आणि तिथून आम्ही आमच्या मूळ गावी एका सणाच्या निमित्ताने येत असताना आम्हाला हा रोड माहीत होता की ह्या रोडवरनं कोणी जात नाही, किंवा आम्ही पण कधी गेलो नव्हतो. परंतु तो तुम्ही सांगताय ना, तो म्हातारा त्या रोडवरतीच आम्हाला दिसला आणि त्याने थांबवली गाडी आमची. आणि त्याने सांगितलं की तुम्ही कुठे जाताय? तर आम्ही सांगितलं की असं असं आमच्या गावी जातो. तर इथून तुम्ही जा, ह्या रोडने तुम्ही शॉर्टकट जाईल. आता ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित होत्या, माझ्या पतीला देखील माहित होत्या की इथून शॉर्टकट कोणी जात नाही. परंतु ना त्या माणसाने सांगितल्यानंतर माझा नवरा असा हिप्नोटाईज होतो ना तसा झाला. आणि त्याने लेफ्ट साईडला त्या जंगलातून आपली गाडी वळवली आणि पुढे येत असताना एका वळणावरती एका मोठ्या झाडाला कारवरचं नियंत्रण सुटलं माझ्या पतीचं आणि कार झाडाला आदळली आणि त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला. त्याला ठिकठिकाणी जखमा झाल्या, काच वगैरे त्याच्या जबड्यामध्ये घुसली आणि रक्तप्रवाह जास्त गेल्यामुळे, रक्त वाहून गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आणि म्हणूनच आम्ही सावंतवाडीतून आता पुन्हा एकदा आमच्या गावी शिफ्ट झालोय, असं ती विधवा बाई रडत रडत सगळं मोहनला सांगू लागली. तर मोहन सुद्धा सांगू लागला की असंच मला तो एक म्हातारा माणूस 1 किलोमीटर अगोदर त्या जो टर्न आहे त्याच्या अगोदर भेटला त्या धाब्यावर. त्याने तिकडून जायला लावलं. मी सुद्धा एरवी इथनं जातो, हा रोड मी कधी पाहिला नव्हता किंवा मी ह्या रस्त्याने गेलो नव्हतो, पण त्या म्हाताऱ्या माणसाने सांगितल्यानंतर मला देखील इच्छा झाली. मी सुद्धा हिप्नोटाईज होतो तसं झालो आणि त्या रोडने गेला आणि हा भयानक प्रकार त्याच्यानंतर माझ्या बाबतीमध्ये घडला.
तर ती विधवा बाई खूप रडू लागली हे सगळं मोहनच्या बाबतीमध्ये घडलेलं पाहून. आणि त्याला वाटलं की आमचा पतीच होता तुमच्या बरोबर किंवा त्याचा आत्मा असेल, कारण त्याच रोडवरती त्याचं ऍक्सिडेंट झालं होतं, कदाचित त्याचा आत्मा असेल आणि हे घराचं सामान आम्ही जे मूळ गावी आमच्या घेऊन येत होतो त्या काळजीपोटी त्याचा प्रेतात्मा आहे तो तुमच्याशी कदाचित संवाद साधत असेल. तर असा विचित्र एक प्रकार मोहन च्या बाबतीमध्ये घडला आणि तो त्याने मला सांगितला होता. तर आज मी तुम्हाला तो सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, असे बरेचसे असतात ठिकाणं असतात किंवा असे भयानक रोड असतात जिथून सहजासहजी कोण रात्रीचा प्रवास वगैरे करत नाही. तर मित्रांनो, अशी एक भयानक घटना आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थेट आपण आज शेतावरती होतो. शेकोटी देखील विजत आलेली आहेत. आता 10:30 पावणे 11 वाजत आलेले आहेत. कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे इथून अशा भयानक घटना किंवा लोकांचे अनुभव या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील. मी दिलीप आज या ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.